गेले असते त्याच्यावर पडदा पडला असता, पण हे नाही, हे पडदा पडू नाही द्यायचा. हे धोरण आहे. तुम्ही विचारल्यातला दुसरा भाग खरं सांगायचा तर कधीतरी एक निराशा येते, येणार ना हो, कारण पण त्याच्यातून पुन्हा एक संताप येतो, जो पुन्हा ते त्या द्वेषाने त्याला चिकटून राहायला धरून राहतो. ते स्फोट होतात आतमध्ये की हे काय. आणि मग ह्या प्रक्रियेमध्ये 7-8 वर्षांच्या माझ्या लक्षात आलं. मग जेव्हा मला ते लक्षात आलं तेव्हापासून निराशा गेली असं मी म्हणू शकतो. इव्हन कोर्टामध्ये जेव्हा काही जण आमच्याकडे बघत असतात तर त्यांच्या आतमध्ये असं असतं की हा काय यार, ह्या एवढी बोलायची हिंमत कशी होते. पण देव बळ देतो, देव पक्क बळ देतो. म्हणजे कधी कधी तर असं झालेलं आहे की 50 जणांच्या समुदायात आम्ही दोघे तिघेच आहोत, जे आम्ही आहोत, आणि बाकी तो आहे. आम्ही म्हणतो ठीक आहे, काय असेल ते देव बघून घेईल. पण हा पॅटर्न तिथे लक्षात आला आणि त्याचं कल्मिनेशन ज्याला म्हणतो ना, त्याचं एक मी माझ्यापुरतं त्यातलं शोधलेलं सत्य मी तुम्हाला सांगतो. पटावं असं माझं अजिबात म्हणणं नाही की हे कशातून येतं, हे आपण शोधतच नाही. एक हे जे डिसेन्सिटायझेशन आहे ना, मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारलात की निराश व्हायला होतं का, किंवा हा राग मला परत उभा करतो की हे चुकतंय, हे बदलायला पाहिजे. केस हा त्यातला एक स्मॉलर पार्ट आहे. आपली लढाई खरी ह्या फार मोठ्या स्वरूपाच्या वैचारिक दहशतवादाशी लढायला लागणार आहे. मग मी म्हणतो नाही, हे आपल्याला बसून नाही चालणार, हे आपल्याला परत उभं राहायचं. खरं सांगायचं तर म्हणून मी मगाशी म्हटलं की जेव्हा अशी ट्रायल येते तेव्हा जास्त लढायची तयारी ठेवायला लागते. म्हणजे एरवी 100% असेल तर इथे 300% लढायला लागतं. तुझ्या पाठीमाग असं लिहिलेलं असतं 100 में से 80 बेईमान फिर भी मेरा भारत महान. त्याच्यावर मी त्याला नाटकातलं वाक्य आहे त्यावर म्हणतो की 100 में से 80 बेईमान म्हणजे उरलेले 20% इमानदार आहेत हे मान्य करत असतो. त्या 20% मधले वीरेंद्रजी आहेत आणि असे 20%च हा देश चालवत आहेत.